नमस्कार, माझे नाव शोभा दौलत निकम. मी आज गुढीपाडव्याच्या निमित्त सावित्रीबाई फुले 9 वर्षाचे असतानाचा एक प्रसंग माझ्या कवितेतून सादर करत आहे. माझ्या कवितेचे नाव आहे सावित्रीची लेक सावी सम जन्मावी. 3 जानेवारी नाय गावी, जन्मास आली नेवसे पाटलांची सावी. 3 जानेवारी नाय गावी, जन्मास आली नेवसे पाटलांची सावी. आई लक्ष्मीबाई वडील खंडोजीची लाडकी, नव्हती कन्या म्हणून त्यांना परकी. आई लक्ष्मीबाई वडील खंडोजीची लाडकी, नव्हती कन्या म्हणून त्यांना परकी. 9 वर्षाची लाडकी सावी, होती मायाळू मेधावी. 9 वर्षाची लाडकी सावी, होती मायाळू मेधावी. घाबरली ना कधी अंधश्रद्धेच्या अंधाराला, बळी ना पडली अनिष्ट रूढी परंपरेला. घाबरली ना कधी अंधश्रद्धेच्या अंधाराला, बळी ना पडली अनिष्ट रूढी परंपरेला. शिकण्याची मनी होती आस, राधा आणि रमा मैत्रिणी सावीच्या खास. शिकण्याची मनी होती आस, राधा आणि रमा मैत्रिणी सावीच्या खास. राधा पडली जेव्हा सती प्रथेची बळी, अथक प्रयत्नाने वाचवली तिने ही कळी. राधा पडली जेव्हा सती प्रथेची बळी, अथक प्रयत्नाने वाचवली तिने ही कळी. बालमैत्रीण रमाचेही झाले लग्न, 2 दिवसातच पडी रमावर विधवेचे विघ्न. बालमैत्रीण रमाचेही झाले लग्न, 2 दिवसातच पडी रमावर विधवेचे विघ्न. केशव पण प्रथेचा मनावर झाला तिच्या घात, मैत्रीची फुंकर घाली सावी हळदीच्या ओल्या अंगात. केशव पण प्रथेचा मनावर झाला तिच्या घात, मैत्रीची फुंकर घाली सावी हळदीच्या ओल्या अंगात. अशी सावी साहसी मायाळू, झाली ज्योतिरावांची कनवाळू. अशी सावी साहसी मायाळू, झाली ज्योतिरावांची कनवाळू. पुढील त्यांचा प्रवास समजण्या, मी सावित्रीबाई फुले मालिका पहावी. पुढील त्यांचा प्रवास समजण्या, मी सावित्रीबाई फुले मालिका पहावी. घराघरात माझ्या सावित्री सम, लेक नव्याने जन्मायावी. घराघरात माझ्या सावित्री माई सम, लेक नव्याने जन्मायावी. लेक नव्याने जन्मायावी. धन्यवाद.